मराठी कथा गाढव बनलं न्यायाधीश। एका गावात एक धोबी राहत होता। त्याला कुणीतरी सांगितलं की गावात एक पंडित राहतो, तो गाढवाचा माणूस करतो। त्या धोब्याला वाटले त्या पंडिताने आपल्या गाढवाचे रूपांतर माणसात करावे, म्हणून आपल्या गाढवाला घेऊन तो त्या पंडिताकडे गेला आणि त्यांना म्हणाला, महाराज, मी आता थकलोय, या गाढवाला माणूस बनवा, म्हणजे तो माझा मुलगा होऊन माझ्या या म्हातारपणात माझी सेवा करील। पंडिताने त्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि तो त्याला म्हणाला, गाढवाला असं माणूस करता येत नाही। पण तो धोबी ऐकेना। तेव्हा पंडिताने त्याला सांगितलं की तुझं गाढव बाजूच्या खांबाला बांध आणि 1 महिन्यानंतर ये। 1 महिन्यानंतर धोबी त्या पंडिताकडे गेला। तेव्हा पंडिताने सांगितलं की तुझ्या गाढवाला मी माणूस बनवलाय, तो न्यायाधीश झालाय। हे ऐकून धोब्याला आनंद झाला। तो धावत पळत कोर्टात गेला। कोर्टात काम चालू होते। त्याने सरळ जाऊन न्यायाधीशाला मिठी मारून म्हटले, माझ्या लेकरा, तू गाढव होतास, तू न्यायाधीश झालास, याचा मला किती आनंद झालाय म्हणून सांगू। न्यायाधीशाला ही भानगड काय आहे हे कळले नाही। त्याने त्या धोब्याला कोर्टातून धक्के मारून हाकलून दिले। तेव्हा रडत ओरडत तो धोबी पंडिताकडे गेला आणि त्यांना म्हणाला, महाराज, माझा गाढव न्यायाधीश झालं खरं, पण त्या न्यायाधीशानं मला धक्के मारून हाकलून दिलं। माझं गाढवच चांगलं होतं। आता मी तुमचंच गाढव घेऊन जातो। आणि दारात बांधलेलं एक गाढव घेऊन तो धोबी निघून गेला। पंडित हसत होता, कारण धोब्याने नेलेले गाढव हे त्याचेच होते। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।